आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। अमरनाथ शहर में 25 फरवरी को साइकिल से ड्यूटी पर जा रहे एक व्यक्ति की चाकू मारकर हत्या किए जाने के प्रकरण में खुलासा करते हुए मृतक की पत्नी समेत 3 अन्य को दिल्ली से गिरफ्तार किया गया है। जांच के दौरान ये खुलासा हुआ कि मृतक की पत्नी के प्रेम संबंध में बाधक बने उसके पति की हत्या उसके प्रेमी द्वारा कराई गई है। मृतक की पत्नी व प्रेमी द्वारा ही हत्या की सुपारी दी गई थी। उल्लासनगर क्राइम ब्रांच की टीम ने आरोपियों को दिल्ली से गिरफ्तार किया और उन्हें कोर्ट में पेश करने पर 5 फरवरी तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है। कल्याण बदलापुर रोड पर गणपत ढाबे के सामने रमेश झा नामक व्यक्ति की उस समय चाकू के घातक प्रहार से हत्या कर दी गई थी, जब वो कंपनी में काम पर जा रहा था। पुलिस द्वारा जांच शुरू की गई तो पता चला कि मृतक की पत्नी सुमन व महेंद्र की मिलीभगत से 3 लोगों ने इस हत्याकांड को अंजाम दिया है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक जगन्नाथ कलस्कर ने बताया कि हत्या करने के बाद हत्यारे कल्याण स्टेशन से ट्रेन पकड़कर दिल्ली के लिए निकल गए थे। उनके पहुंचने से पहले ही क्राइम ब्रांच की टीम प्लान से दिल्ली पहुंच गई और दिल्ली स्टेशन पर उतरने से पहले उन्हें गिरफ्तार कर लिया गया। सर, प्रियकराच्या मदतीने नवऱ्याच्या संपत्तीची घटना घडलेली आहे, एकंदरीत काय प्रकरण आहे? 25 फेब्रुवारीला रविवारी रात्री 9:30 वाजता सुमारास कल्याण बदलापूर रोडवर जो गणपत ढाबा आहे त्या गणपत ढाब्याच्या अपोजिट साईडला साधारणतः रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान रमेश झा हे घरून त्यांच्या कंपनीमध्ये कामाला जात असताना त्यांना 3 ठिकाणी चाकूने वार करून जीवे ठार मारलेलं होतं। सदर प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ते त्या ठिकाणाहून 2 आरोपी पळतानाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झालं होतं आजूबाजूच्या कॅमेऱ्यांमधून, आणि त्यांनी जाताना पुढे गेल्यानंतर एक रिक्षाचा वापर केला आणि तिथून ते पळून गेले होते। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक तपास केला असता अशी इनपुट गुन्हे शाखेला मिळाली की यातील आरोपी हे या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरून बाहेर गेलेले आहेत। त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने त्यांना राज्यात जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना हजर केलं। त्यानंतर सदर गुन्ह्यात जो तपास आहे त्यामध्ये अशा गोष्टी समोर आल्या की या गुन्ह्यातील जे मयत आहेत रमेश झा यांची पत्नी ही साधारणतः 10 वर्ष दिल्लीमध्ये राहत होती मुलांसोबत आणि हे कामगार म्हणून या ठिकाणी एकटेच कामावर राहत होते। त्या दरम्यान त्यांचं त्या ठिकाणी एका व्यक्तीशी, धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधा तोडून ही महिला मुलांना घेऊन 2022 मध्ये या ठिकाणी आली आणि त्या प्रेम प्रकरणातून याचा मर्डर झालेला आहे। या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये एक बाल गुन्हेगार आहे। विधी संघर्षग्रस्त बालकाला तिकडं हजर करण्यात आलेले भिवंडीकडे, आणि बाकी 2 आरोपींचा आम्ही काल 5 तारखेपर्यंत पिशार घेतलेला आहे आणि मृतकाची पत्नी सुमन झा जी आहे तिला काल सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले। या गुन्ह्यामध्ये परराज्यातील जे आरोपी आले होते ते अंबरनाथमध्येच एका लॉजमध्ये 2-3 दिवस येऊन राहिले होते। त्या ठिकाणचाही पोलीस तपास करत आहेत। त्या ठिकाणचे पोलिसांनी फुटेज मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी ही महिला त्या आरोपींना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि इतर पुरावे जे समोर आले त्यावरून त्या महिलेला कटाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे। पतीला संपवण्याचं नेमकं कारण काय आहे? त्या दोघांच्या यामध्ये तो एक अडथळा होता की त्याला संपवल्याशिवाय ती दिल्लीला परत जाऊ शकत नव्हती। हा मूळ ट्विस्ट त्यातला होता आणि त्याच्यावरून यांच्या घरामध्ये पण भांडणं होत होते। त्या 2-3 गोष्टी आहेत। अजून अधिक तपासात काही गोष्टी पुढे येऊ शकतात। सदर गुन्ह्यामध्ये आमिष वगैरे दाखल होतं? तर ते जे आरोपी आणलेले आहेत म्हणजे भाडोत्रीच मारेकरी आहेत, तर त्यांना काही रक्कम किंवा काही जमीन प्लॉट देण्याचं आमिष आरोपींनी दाखवलेलं आहे।